सोहळे असे मनात रंगता घनवर सुलागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा. नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे. म्हणजे आजपर्यंत मी जेवढेही व्हिडिओ बनवले, जेवढे ब्लॉग बनवले ना, त्यातला हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि या ब्लॉगमध्ये आम्ही जे बेबी शॉवर सेलिब्रेशन केलं होतं ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि खूप छान झालं. पर्सनली मला पण खूप आवडलं, मी खूप एन्जॉय केलं आणि अक्षयाने खूप एन्जॉय केलं. अक्षयासाठीच तो प्रोग्राम ठेवलेला होता. आणि एवढी जी धडपड चालली होती 1-2 महिने, म्हणजे मी एकट्याने नाही, माझ्या पूर्ण फॅमिली याच्यामध्ये इन्वॉल्व होती. प्रत्येकजण त्याच्या परीने त्यामध्ये सहभाग देत होता, म्हणजे त्याचे एफर्ट्स देत होता. आणि हो, एका व्यक्तीचं विशेष करून खूप कौतुक करायचं आहे, ती म्हणजे अक्षयाची वहिनी. ताई, तुमचं खरंच खूप 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 आभार की तुम्ही जी एवढी प्रचंड मेहनत घेतली. म्हणजे मी स्वतः बघितले, बापरे, टॅलेंटेड आहात तुम्ही खूप. आणि तुम्ही जे सर्व काही गोष्टी केल्यात त्या अक्षराला तर खूपच आवडल्यात, मला देखील खूप आवडल्या. त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. जवळपास 5 महिन्यानंतर अक्षया पुण्यामध्ये परत येणार होती आणि मला तो जो मोमेंट आहे तिच्यासाठी खूप स्पेशल बनवायचा होता. म्हणून मी एक छोटंसं वेलकम प्लॅन केलं आणि त्याच्यामध्ये मला माझ्या सोसायटीची ऑफकोर्स नेहमीच साथ मिळते, त्यांचीही साथ मिळाली आणि माझ्या फॅमिलीची साथ मिळाली. आणि आम्ही तिच्यासाठी एक छोटंसं वेलकम प्लॅन केलं आणि तिला खूप आवडलं. जास्त काही बोलणार नाही, तर बघा आणि एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांना, फॅमिलींना, सर्वांना शेअर करा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फायनली तो दिवस जवळ आला, ते म्हणजे माझं बेबी शॉवर, ज्यासाठी मी खूप दिवसापासून एक्सायटेड होती. माझी मुंबईची माणसं ज्यांना ज्यांना पॉसिबल होतं ते सर्वजण पुण्याला माझ्या घरी आले होते. आदल्या दिवशी रात्री जेवून झाल्यानंतर इथे माझी भाची बघा कशी हेल्प करते वहिनीला. प्रिपरेशन चालूच होतं बेबी शॉवरचं. त्यानंतर हा आहे नेक्स्ट डे, ज्या दिवशी माझं बेबी शॉवर होतं. विशू मॅटी फ्लावर्स घेऊन आलेला हेअरस्टाईलसाठी. त्यानंतर इथे दुपारी सर्वांची डान्स प्रॅक्टिस चालू आहे, कारण फॅमिली डान्स बसवायचं चालू होतं, जो बसला नव्हता. दादा, वहिनी, विशूने खरंच खूप छान सरप्राईज दिलाय मला डान्स करून. या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई, ज्यांची खरंच खूप हेल्प झाली आहे मला, खूप म्हणजे खूप हेल्प झाली. त्यानंतर दादा वहिनी परत जेवून झाल्यानंतर लागले प्रिपरेशनला. बरं, सगळ्यांनी लक्ष द्या. गेम काय असणार आहे मी समजून सांगतो. गेम कसं असणार आहे, सगळ्यात आधी तुमच्या डोळ्यावर एक पट्टी बांधली जाईल. तुमच्याकडे एक टिकली दिली जाईल आणि तुमच्या डोळ्यावर पट्टी असताना ती टिकली तुम्हाला बरोबर या बाळाच्या कपाळावर लावायची इथे. तो जो ऍक्युरेट असेल, ज्याचं जास्त ऍक्युरेट असेल ना, त्याला आपल्याकडून गिफ्ट आहे. त्यामुळे ज्यांना हा गेम खेळायला आणि लवकर इथे याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात येणार आहे. त्या सर्व आधी कोण येणार आहे लवकर पुढे या. याच्यापेक्षा अजून कोणी आपल्याला लावू शकते का?
लवकर लेडीज म्हणून कोण येत आहे? पाणी लगेच जोरदार टाळ्या. हा बरोबर लावा लावा. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर बरोबर. क्या बात आहे. तर जोरदार टाळ्या. चला नेक्स्ट. बरोबर काही साठी जोरदार टाळ्या. बरोबर बरोबर लावायचे. बरोबर आहे लावा. क्या बात आहे. बरोबर आहे. बरोबर आला. चला नेक्स्ट. एका होणाऱ्या बाळाच्या आजीसाठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे. खूप छान हा गेम झालेला आहे. सर्वांनी शांत राहा प्लीज. नीचे बैठो, पीछे सर को बच्चा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. काय डान्स केला बाबा. वातावरण थोडं बिघडणार आहे. खूपच हॉटेस्ट डान्स होणार आहे इथे. सर्व वहिनी मंडळींना मी इकडे लवकर बोलवतोय. नेक्स्ट परफॉर्मन्स जो आहे तो आपल्या वहिनी मंडळींचा आहे.
सॉन्ग असेल किंवा जर एखादा मूवीचा डायलॉग असेल तर तुम्हाला त्या सॉन्ग वरून किंवा त्या डायलॉग वरून त्या मूवीचं नाव ओळखायचं आहे. आता ते नाव कोणी सांगू शकतं ते कंडिशन असणार आहे. मूवीचं नाव गेस करायचं आहे. ठीक आहे, चला पहिलं सॉन्ग प्ले करतो. मूवीचं नाव सांगायचे, इथे बसून सांगायचं, तिथून सांगितलं नाही, इथे येऊन सांगायचं. ठीक आहे. इकडे इकडे वहिनी 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 नेक्स्ट सगळ्यांनी ऐकायचं आहे. मैं बहुत अच्छी तरीके से कपड़े धोता हूँ, इसका बिल्कुल नहीं है. मैं इसमें क्या बात है, कर रहे अरे सगळे मूवी बघतात, पटकन जायचंय. ठीक आहे, चला नेक्स्ट. अरे बेटी पुष्पा कहाँ जा रही हो अपने गधे पर बैठकर? नेक्स्ट. कमजोर एक्ट्रेस है, इस मुर्गी को पोलियो हो गया था क्या? क्या बात है प्रसाद. हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होगी. हळू हळू हे कॉम्पिटिशन पाहिजे मला, असं पाहिजे. सगळं करेक्ट. हम तुम्हें मारेंगे, जरूर मारेंगे. करेक्ट. ऐका प्रॉपर्टी है, गाड़ी वाले का बंगला है, गाड़ी क्या हुआ? दीवार. करेक्ट. एकदम सांगायचं. तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलने रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलोड, इंसाफ नहीं मिला. Wrong, wrong, wrong. Next. Wrong, wrong, wrong. Next. Correct. पटेल का जोरदार टाळ्या. चलो नेक्स्ट. ये वाला बताओ. आज से ठीक 5 दिन बाद मैं अभी जेल से भाग जाऊंगा. 10 अक्टूबर 10 बजे कन्नू आपकी जेल से जाए. करेक्ट. ये वाला बताओ. हाँ भैया, पत्नी पूजा के कोटा मिलता के तुमने बच्चे के खड़े लेके बजा नहीं है, आप लड़की खुला हुआ के बच्चे को बोले बहुत हो गया, घुटने मुझे चला क्या. हळू हळू नाही. रॉंग. आमदानी अटारी कचवते. नाही. रॉंग. लवकर परत लावतो. चला. उसका पत्नी पूजा के कोटा मिलता के तुमने बच्चे के खड़े लेके बजा नहीं है. गोविंद आहे. चला एक सम गोविंद आहे. नाही. रॉंग. चला एनीबॉडी लवकर.
पटकन घ्या सुट्टी आहे. हिरो नंबर 1 नाही आहे का कोणी अजून नाही नाही आणि ठीक आहे बरोबर आहे बरोबर दिवाना मस्त आला चलो अभी नेक्स्ट ये इंटरनेट को पकाना चाहिए भाई क्या बात है ते काय सगळे वडील लोक चिंताय क्या भाई लोग ऐसा नहीं था क्या भाई भाई ये वाला कर रे अरे क्या कर रहे भाई तुला ये वाला और एक बड़ा गाँव मचाए आने वाले आनंद अभी मेरा फेवरेट नाव सांगा बरोबर चलो नेक्स्ट डायलॉग द्या लहान पोरांसाठी. लेटेस्ट वाला हे लेटेस्ट चला एक बार जो मैंने कमिटमेंट उससे करेक्ट दादा चॉकलेटचं दुकान टाकणार आज बोलते क्या बात है यार अजून लेटेस्ट आता हे सांगा माहिती आहे दिल से चला किती आहे तुम्ही 2 आहे चला आता हे मला वाटतं लेडीज गेस करते हे आता लास्ट मग हार्ड काढू एकदम वारडा एकदम वारडा. एकदम चला एंड करायचं तर माझ्यापासून एंड करायचं एकदा तानासाठी जोरदार टाळ्या चंपे इंडिया क्या बात है कोण गेस करणार आहे कॅरेक्टर गेस करा एक राहिलो होतो बहुत घ्या मी चॉकलेट परत देतो थँक्यू थँक्यू शराब पीना छोड़ दो ना बारा छोड़ दो कोशिश तो छोड़ सकती हो दादा ने तुम आवश्यकता तुम शराब नहीं पीना तुम बता सकते हो कि मुझे कर रे खूप छान जोरदार टाळ्या तुमच्या
सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर मित्रांनो, हा व्लॉग आपल्याला इथेच संपवावा लागेल, कारण खूप मोठा व्लॉग होत होता. त्यामुळे मी हा 2 पार्टमध्ये बनवला आहे. हा फर्स्ट पार्ट आहे आणि याच्यानंतरचा जो उर्वरित आहे तो तुम्हाला पुढील व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये भरपूर काही इंटरेस्टिंग गोष्टी असणार आहेत. त्यामध्ये माझा देखील डान्स आहे आणि तो बघायला विसरू नका. थोडीशी वाट बघा. तोपर्यंत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि कसा वाटला तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा. बाकी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला.